नमस्कार, राम राम मंडळी. मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज होती घटस्थापना आणि आम्हाला बसवायचे होते घरी घट. तर आम्ही गेलो होतो कोतळा का तर आम्हाला आणायचं होतं घटाचं साहित्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे लाडू आणि भगर शाबूस तांदूळ ते घ्यायचं होतं का तर नाण्याला होते उपवास. मग ते घेतल्यानं आम्ही निघालो घराच्या दिशेने. घरापाशी येऊन पोचलं तर भाऊ गेला होता गाडी लावायला. तोपर्यंत मी चालले होते पुढं. तर हे कुत्रं बघा किती पावर करीत होतं. मग काय घाबरत तसंच आलो घरी आलो तर आम्हाला सांगितलं त्या पत्तरवळ्या आणायला. पण काय आमच्या लक्षात नाही राहिलं. मग काय दैवनीची पानं आणली आणि त्या दैवनीच्या पानांची आम्हाला बनवायची होती इस्त्री. इकडं नाण्यानं केली होती सुरुवात इस्त्री बनवायला. तुम्ही बोलत असाल की इलेक्ट्रिक इस्त्री, तर ही इस्त्री तशी नाही आहे, ही पानांची इस्त्री आहे. आत्ता पत्तरवळ्या भेटतात पण पूर्वीच्या काळी माणसं असेच इस्त्री करायचे आणि त्या इस्त्रीवर घट ठेवायचे. मग काय इस्त्री पण बनवून झाली होती. भाऊनी माती आणली आणि माती इस्त्रीवर ठेवली. मातीत बघत होता घाण आहे का नाही, का काट्या आहेत की नाही. मग त्यानंतर आम्ही टाकलं धान्य. घट बसवताना मातीत धान्य पेरलं जातं. हे एक प्रकारचं नवजीवनाचं प्रतीक आहे. माती म्हणजे देवीचं रूप आणि त्यात पेरलेलं धान्य म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा आणि निसर्गाचा उगम. घट बसवणं ही शतकानुशतकानुसार चालत आलेली भारतीय परंपरा आहे. ही परंपरा आपल्याला आपल्या जडणघडणीतील मूळ आणि संस्कृतीशी असलेलं नातं सांगते. घरातील लहान मुलं हे सगळं पाहून शिकतात, संस्कार रुजतात त्यांच्यात. आणि फायनली आमचा घट बसून झाला. तुम्ही पण घट बसवलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.